येणाऱ्या काळात शेतकऱ्याने अन्नदाता आपण आहोत, आता ऊर्जादाता बनलं पाहिजे आणि आपल्याच गावात राहून स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे. आपल्या देशाची सर्वात मोठी समस्या म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. आपल्या देशातील सर्वात मोठी समस्या ग्लोबल वॉर्मिंग ही क्रूड ऑइलमुळे उद्भवली आहे. क्रूड ऑइलला प्रोसेस करून त्यामधून पेट्रोल, डिझेल, गॅस बनविण्यात येतो आणि आपण ते आपल्या रोजच्या वापरात जास्त प्रमाणात वापरत असतो. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण हे वाढतच चालले आहे. या नेहमीच्या वाढत्या प्रदूषणामुळे आपली पृथ्वी खूप मोठ्या संकटात आहे. वैज्ञानिकांच्या संशोधनामुळे असे माहिती मिळाली आहे की आपल्या पृथ्वीचे तापमान जर 2 अंशाने जरी अजून वाढले तर आपण अशा कालखंडामध्ये पोहोचू जिथून वापस येणे कठीण आहे. म्हणजेच आपल्या पृथ्वीचा विनाश हा निश्चित आहे. म्हणूनच या ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येसाठी आपल्याला प्रदूषणरहित उपायाची गरज आहे आणि तेच म्हणजे जैविक इंधन हा सर्वात योग्य पर्याय. आणि याच जैविक इंधनाला बनविणे हेच आमचा प्रोजेक्ट आहे, व्यवसाय आहे. त्यानंतर जगातील सर्वात मोठी दुसरी समस्या म्हणजे कचरा. आपल्या देशाचा कचरा एवढा जास्त प्रमाणात वाढलेला आहे की त्यामुळे आपल्याला डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांना खूप जास्त प्रमाणात तोंड द्यावे लागत आहे. कारण या वाढत्या कचऱ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात मच्छरांचा समावेश आहे. आपल्या शहरातील कचरा हा डम्पिंग ग्राउंडला जातो. या प्रक्रियेसाठी आपल्या देशाचे करोडोने पैसे खर्च होत आहे. पण आता नवीन तंत्रज्ञानामुळे म्हणजेच जैविक तंत्रज्ञानामुळे या कचऱ्याला जैविक इंधनामध्ये खूप सहजपणे आपण बदलू शकत आहे. त्यानंतर तिसरी सर्वात मोठी जगातील समस्या म्हणजे शेतकऱ्यांची वाढत चालणारी समस्या. आपल्या देशातील शेतकरी ज्याला आपण अन्नदाता म्हणतो तो वेळेवर पाऊस न पडल्यामुळे खूप त्रस्त असतो. जर वेळेवर पाऊस पडला तरी रासायनिक शेतीमुळे जमिनीमध्ये पिकतच नाही. जमिनीमध्ये जरी पिकलं तरी त्याला जे उत्पन्न येते त्याला भाव मिळत नाही. उत्पन्नाची शाश्वतीच मिळत नाही. अशा अनेक कारणांना शेतकरी तोंड देत असतो आणि त्याचमुळे तो शेवटचा एकच पर्याय निवडतो, ते म्हणजे आत्महत्या. कारण आतापर्यंत आपल्या शेतकऱ्याला माहितीच नव्हते की त्याच्याजवळ सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे जैविक इंधनाचा कच्चा माल. आपल्या प्रकल्पामध्ये जैविक इंधन बनवताना आपण शेतकऱ्यांकडून हत्ती गवत यासारखा कच्चा माल वापरून जैविक इंधन बनवतो. त्यामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणे या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. बेरोजगारी आपल्या देशातील चौथी सर्वात मोठी समस्या. वाढत्या लोकसंख्येमुळे कदाचित बेरोजगारीही वाढली असेल, पण आपण वाढत्या लोकसंख्येचं कारण नाही सांगू शकत. एखाद्या वेळेला वाढत्या मशिनीमुळे सुद्धा माणसांची गरज ही थांबली आहे. आपल्या जैविक इंधन निर्मितीच्या प्रकल्पामध्ये आपण करोडो लोकांना रोजगार मिळवून देऊ शकतो आणि आपल्या देशाची चौथी ही समस्या सुद्धा जाईल. त्यानंतर पाचवी समस्या म्हणजे परकीय चलन. कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण भारताच्या स्वतंत्रतेपूर्वी $1 किंमत ही ₹1 होती आणि आता $1 किंमत 70 ते 80 रुपये आहे. तर हा फरक का? इंधनाची गरज वाढली म्हणून. त्यामुळे 8 लाख करोड भारताचा खर्च वाढला. हेच 8 लाख करोड आपल्या भारताच्या GDP मध्येच फिरवले तर आपण त्याला 100 लाख करोड करू शकतो आणि आपल्या भारताचा
आर्थिक विकासही होईल. इथपर्यंत भारताला इंधन स्वातंत्र्य, पर्यावरण समतोल व प्रदूषणमुक्त भारत, शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखणे व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे अशा अनेक कारणासाठी आपल्या जैव इंधन प्रकल्पाची गरज आहे. डेप्युटी कलेक्टर डॉक्टर श्यामजी हे मध्यमवर्गीय परिवारातील आहे. लहानपणापासूनच त्यांचे लक्ष अभ्यास आणि देशाच्या विकासाकडेच होते. त्यांना आपल्या देशातील शेतकरी आणि गरिबांसाठी काहीतरी करायचे होते. या कार्याची प्रेरणा त्यांनी अमूल दूध या कंपनीकडून घेतली. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण आपल्या देशात जेव्हा दुधाचे उत्पादन कमी होते तेव्हा ते बाहेरच्या देशातून आणावे लागत होते, जसे आपण आता क्रूड ऑइल आणत आहे. आणि या दुधाच्या समस्येतून बाहेर निघण्यासाठी सरकारने पूर्ण प्रयत्न केले. तेव्हा फक्त एकाच व्यक्तीने लाखो शेतकऱ्यांना जोडून गायी आणि म्हशी विकत घेण्यासाठी कर्जाची व्यवस्था केली आणि त्याच दुधाला पॅक करून विकण्याची सुविधा सुद्धा विकसित केली. आणि आज आपला देश हा दुधाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर झाला. आणि याच दुधाच्या क्रांतीला मिल्क रिव्होल्यूशन म्हटले जाते. डॉक्टर श्यामने याच योजनेचा वापर करून MCL सुद्धा कोऑपरेटिव्ह मॉडेल बनवले. या योजनेत MCL भारतभर हा प्रत्येक तहसीलमध्ये प्रोजेक्ट लावत आहे. या योजनेत शेतातील वेस्ट सारखे वेस्टेज, भाजीपाला, हॉटेलमधील वेस्ट जेवण आणि हत्तीगवत बनवण्यासाठी एका वर्षात एकदा बियाणे लावल्यानंतर पाच वर्षात तुम्हाला बियाणे लावायची गरज नाही. हे एक वेळेस लावल्यानंतर 5 ते 8 वर्ष तुम्हाला बघायची गरज नाही. हत्तीगवत याची पहिली काटणी ही 3 महिन्यानंतर असते. नंतर 1.5 ते 2 महिन्यानंतर याची काटणी होते. यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात लाभ होईल. आपल्या भारतात शेतकरी मोठ्या प्रमाणात केमिकल्सचे कीटकनाशकांचा वापर करतात. त्यामुळे शेतीची उत्पादन क्षमता घटते. म्हणून आता MCL सेंद्रिय शेती मोठ्या प्रमाणात बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. सेंद्रिय कीटकनाशक, सेंद्रिय खत, सेंद्रिय खाद सुद्धा शेतकऱ्याला दिले जाईल. आपल्या या MCL कंपनीमध्ये म्हणजेच बायोफ्युअल फॅक्टरीमध्ये रोज 10 टन बायो CNG गॅस निर्माण करण्यात येईल आणि 15 टन सेंद्रिय खताचे उत्पादन होईल. भारत देश हा जैवइंधनामध्ये संपूर्ण व्हावा हे आपल्या अब्दुल कलामांचे स्वप्न होते. म्हणूनच MCL ही 2030 पर्यंत भारताला इंधन स्वयंपूर्ण बनवण्याचे लक्ष्य घेऊन शेतकऱ्यांच्या सहाय्याने आपल्या तालुका कार्याला विकासासाठी सुरुवात करत आहे. चला तर मग आपणही या उपक्रमात सामील होऊया. कोरोना काळात भरपूर मानहानी आणि जीवहानी झाली. निसर्गाने आपल्याला त्याचा कोप हा दाखवून दिला. आता आपली भुसावळ तालुक्यातील MCL कंपनी आपल्याला आपल्या वाईट काळामध्ये हात देत आहे. तर त्यांच्या हातात हात मिळवून आपणही आपल्या देशाला विकसित करूया आणि पुन्हा एकदा नवीन वाटचालीस सुरुवात करूया. आपल्या MCL कंपनीमध्ये जर जैवइंधन प्रकल्पाला सुरुवात झाली तर कोरोनासारख्या मोठ्या आजारांना सुद्धा आपण पुन्हा असे बळी पडून जाणार नाहीत. आता तुम्हाला विचार येत असेल की आपण यात कसे सहभागी व्हाल? तर यात सहभागी होण्यासाठी तुम्हाला फक्त सभासद नोंदणी फी 100 रुपये व शेअर्स 10 रुपये ते आपल्या क्षमतेनुसार आपण घेऊ शकतो. म्हणजे एकूण 200 रुपये आपल्याला सभासद होण्यासाठी लागतील. त्याचबरोबर आपल्याला सभासद होण्यासाठी आधार कार्डची झेरॉक्स आणि एक पासपोर्ट साईज फोटो हा लागणार आहे. आपल्या सभासदाला फायदा असा आहे की गावातील शेअर सभासद शेतकऱ्यांकडून ओला कचरा, सुका कचरा तसेच शेतातील हत्तीगवत करार पद्धतीने 1000 रुपये प्रति टन हमी भावाने खरेदी केले जाईल.
सभासदास 1 एकरसाठी हत्ती गवताचे अंदाजे 8,000 रुपयेपर्यंत मोफत बियाणे मिळतील. जैविक खते सवलतीच्या दरात मिळतील. सभासदांच्या मुलांना रोजगाराची सुवर्ण संधी मिळेल. सभासदांना CNG गॅस व अन्य उत्पादनावर सूट मिळेल. शेतकरी सभासदांना एकरी अंदाजे वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाख ते 2 लाख रुपयाचा लाभ होईल. शेतकरी सभासदांना किंवा त्यांच्या मुलांना योग्यतेनुसार कंपनीत व्यवसायाची संधी उपलब्ध होईल. भूमिहीन शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात लघु व मध्यम उद्योगासाठी कंपनीकडून अर्थसहाय्य केले जाईल. सभासदांना गुंतवणूक शेअर्स रकमेवर लाभांश देण्यात येईल. या प्रकल्पात बायो CNG हा वाहतूक व औद्योगिक क्षेत्रातील पेट्रोल, डिझेल व खनिज CNG यांना 100% पर्याय असून कोणत्याही वाहनास हे इंधन वापरता येणार. बायो PNG सदर प्रकल्पातील बायो PNG हे LPGला पूर्णपणे पर्याय असून LPG सिलेंडर प्रमाणेच ते सिलेंडर पाईपद्वारे व्यावसायिक किंवा घरगुती ठिकाणी वापरता येणार आहे. तसेच प्रकल्पातून तयार होणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेंद्रिय खताच्या वापरामुळे मातीची सुपीकता कायम राहील व पडीक जमिनी लागवडीखाली येतील. आणि रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे कॅन्सर सारखे आजार होतात, परंतु सेंद्रिय खतांच्या वापरामुळे अशा आजारांना सुद्धा आळा बसेल. शेतमालाची प्रत सुधारेल. पाणी, हवा यांचे प्रदूषण रोखण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल. यासाठीच आपण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी MBE उभे करत आहे. आपल्या तालुक्यात हार्वेस्ट बायोफ्युएल हे कार्य करत आहे. यांचे प्रतिनिधी प्रत्येक गावात MVP स्वरूपात आहे. अधिक माहितीसाठी आपल्या भुसावळ तालुक्यातील आपापल्या गावातील ग्राम उद्योजकांशी संपर्क साधा व आपले सदस्यत्व निश्चित करा. मला विश्वास आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि आपल्या देशाच्या, आपल्या तालुक्याचा आणि आपल्या स्वतःच्या विकासासाठी तुम्ही एक पाऊल नक्की उचलाल. चला तर मग आपण आपल्या तालुक्याला एक स्वयंपूर्ण बनवूया. तालुक्याच्या माध्यमातून जिल्हा, जिल्ह्याच्या माध्यमातून राज्य आणि राज्याच्या माध्यमातून आपल्या पूर्ण भारत देशाला स्वयंपूर्ण बनवूया. तर मग वाट कशाची बघताय? आपल्या देशाला स्वच्छ भारत, आत्मनिर्भर भारत आणि सुजलाम सुफलाम भारत बनवूया. जय हिंद, जय भारत.